पिंपरी चिंचवड शहरात तुकारामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोहन हाइट सोसायटीमध्ये एका नामांकित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या एका टोळक्यानं 2 तरुणांना बेदम फ्री स्टाईलनं मारहाण केली। विद्यार्थ्यांचं टोळकं तरुणांना मारहाण करतानाचे दृश्य आणि शिवीगाळ करतानाचा आवाज सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। डी.वाय. पाटील हॉस्पिटल जवळ रोहन हाइट्स ही सोसायटी आहे। या सोसायटीच्या परिसरामध्ये काल 2 तरुण पायऱ्यांवर बसून होते। त्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या टोळक्यातील एका तरुणानं पायऱ्यावर बसलेल्या 2 तरुणांना मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर तिथेच दबा धरून उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या टोळक्यानं या 2 तरुणांना फ्री स्टाईलनं शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। या प्रकरणात कोणत्याही विद्यार्थ्यांनी सध्या संत तुकारामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली नाही। मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संत तुकारामनगर पोलीस फ्री स्टाईलनं बेदम मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे। विद्यार्थ्यांचा फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि आपण तात्काळ दखल घेतली। नक्की काय प्रकार होता? सिद्धेश साळवी व सोहन महापुरे असे संत तुकारामनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारी विद्यार्थी आहेत। हे दिनांक 25/2/2025 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास रोहन हाइट्स सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानात कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी गेले होते। कोल्ड्रिंक पित असताना मोबाईलवर रील पाहत असताना ते एक दुसऱ्याकडे बघून हसत होते। ते का हसतात या क्षुल्लक कारणावरून तिथं आलेल्या इतर 5 ते 6 मुलांनी त्यांना हाताने व तिथं असणाऱ्या खुर्चीने मारहाण केलेली आहे। सदरबाबतची तात्काळ दखल घेऊन आम्ही तक्रारदार सिद्धेश साळवी याची संत तुकारामनगर पोलीस ठाणे येथे रीतसर तक्रार दाखल करून यातील आरोपींपैकी अमन अजित शेख राहणार पिंपरी आणि सिद्धार्थ राजू वाघमारे राहणार पिंपरी यांना अटक केली आहे आणि एक अल्पवयीन आरोपी ताब्यात घेतला आहे। आणखीन गुन्ह्याचा तपास सुरू आहे। गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल शेटे संत तुकारामनगर पोलीस ठाणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। या दोघांमध्ये जे हाणामारी झालेली आहे हे एकमेकांना ओळखत होते का? आत्तापर्यंतच्या तपासात असं निष्पन्न झालेलं आहे ते एक दोघांना ओळखत नाहीत। आणि या अगोदर या लोकांवरती काही गुन्हे नोंद आहेत का? अभिलेख पडताळ असता यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। असे प्रकार घडू नये आणि आत्ता जो प्रकार झालेला आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे। या विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? संत तुकारामनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कॉलेज असल्यामुळे अनेक विद्यार्थी आहे। विद्यार्थ्यांना माझं आव्हान असं राहील की आपण रात्री अपरात्री निर्जन स्थळी अडचणीच्या ठिकाणी थांबू नये आणि मदतीची आवश्यकता असल्यास डायल 112वर संपर्क करावा। संत तुकारामनगर पोलीस स्टेशनला संपर्क करावा। तसेच आमच्याशी वैयक्तिक संपर्क करू शकतात। त्यांना तात्काळ मदत केली जाईल।